मकर राशी. नमस्कार, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2024 या वर्षातील सप्टेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मकर राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत. या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करतायत. यात प्रामुख्यानं 4 सप्टेंबर या दिवशी बुध ग्रह सिंह राशीमध्ये येतोय. 16 सप्टेंबर या दिवशी सूर्य ग्रह कन्या राशीमध्ये येतोय. 18 सप्टेंबर या दिवशी शुक्र ग्रह तुळा राशीमध्ये येतोय. 23 सप्टेंबर या दिवशी बुध ग्रह कन्या राशीमध्ये येतोय. हे ग्रह ज्यावेळेला राशी परिवर्तन करतील त्यावेळेला मकर राशींवर त्यांचे परिणाम कसे असतील. महत्त्वाची सूचना, आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. मकर राशी. त्याचबरोबर एक महत्त्वाची सूचना आहे मित्रांनो, आपल्या जीवनात काही समस्या आहेत, अडचणी आहेत, त्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला मिळत नाही आहे. हे उत्तर कसं मिळू शकतं तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करून आपल्या जीवनातील अडचणी समस्या आपण सोडवू शकतात. शिक्षण पूर्ण झालं आहे, कुठलं करिअर करावं, नोकरी करावी की व्यवसाय करावा, विवाह होत नाही आहे, वास्तूचे योग आहेत का, नोकरी बदल होऊ शकतो का, या सर्व प्रश्नांचं उत्तर तुम्हाला मिळू शकतं. प्रथम स्थान. या स्थानामध्ये मकर राशी लग्नी आहे आणि स्वामी शनी देवता हे धनस्थानामध्ये जाऊन बसलेले आहे स्वराशीचे. म्हणजेच काय, विचारांना, आपल्या मनस्थितीला, कार्यकर्तृत्वाबरोबरच धनप्राप्तीची जोड हे सांगणारा हा महिना आहे. जे आपण कार्य करू, ज्या क्षेत्रामध्ये आपण हात या महिन्यामध्ये टाकणार आहात ते यशस्वी आणि परिपूर्णच होईल. फक्त हे सर्व करत असताना आपल्याला परिवाराला बरोबर घेऊन चालावं लागेल, हे विशेष आहे. आपल्या कर्तृत्वामध्ये, आपल्या प्रगतीमध्ये परिवाराचा सुद्धा वाटा आहे, हे विसरू नका तुम्ही. द्वितीय स्थान. या द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलं गेलं आहे. आर्थिक ज्या समस्या होत्या त्या समस्यांमधनं मार्ग मिळणार आहेत, परंतु ते कशा प्रकारे. विशेष म्हणजे आपल्या परिवारातील एखाद्या सदस्याला चांगली नोकरी तर या महिन्यात लाभेल, मिळेलच, यात शंका नाही आहे. परंतु आपली पत्नी एखादा गृह उद्योग सुरू करील, तो कशा प्रकारचा असेल, त्याच्यामध्ये लाभ कसे होऊ शकतात. तर स्वतःचं एखादं कार्य निर्माण करण्याच्या दृष्टीनं मोठं पाऊल उचलाल. एक तर म्हणजे बचत गट निर्माण करू शकतात. त्याचबरोबर अनेक महिलांना हाताशी घेऊन गृह उपयोगी लागणाऱ्या सगळ्या वस्तूंची निर्मिती तुम्ही करू शकतात. त्यामध्ये केक शॉपी आली, त्यामध्ये गळ्यात परिधान करण्याचे ज्या गोष्टी असतात, मग ते कानातले असतील, गळ्यातले मंगळसूत्र असतील, ते स्वतः तयार करण्याचं एखादं उपकरण तुम्ही घ्याल आणि अनेकांना बरोबर घेऊन चालाल, असा हा व्यवसायाच्या दृष्टीने टाकलेला मोठा पाऊल तुमचं असणार आहे. जे पुरुष जातक आहेत, जे विशेष करून सिव्हिल क्षेत्राशी निगडित आहेत किंवा जे जातक बांधकाम क्षेत्राशी निगडित आहेत, जे लोखंडाशी निगडित आहेत, जे तेलाच्या कंपनीशी निगडित आहेत, जे मसाल्याच्या कंपनीशी निगडित आहेत, जे विशेष करून गव्हर्नमेंटचं कार्यक्षेत्र स्वतःच्या हातामध्ये घेऊन कार्य करण्याचा प्रयत्न करतात किंवा ते कामं मिळवण्याचा प्रयत्न करतात, अशा सर्व लोकांसाठी हा महिना लाभ घेऊन येणार आहे. तृतीय स्थान पराक्रमाचं आणि सहज स्थान आहे. या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा पंचम स्थानामध्ये आलेला आहे. तुमच्या मुलांच्या पराक्रमाला तोड नसणार आहे. त्यांचं शिक्षण पूर्ण होऊन त्यांना लगेच नोकरीचा योग ह्या महिन्यामध्ये असेल, याचा आनंद तुम्हाला होणार आहे. तुमच्या भावाला, बहिणीला नोकरीची प्राप्ती होऊ शकते. तुमच्या मुलांना चांगली नोकरी मिळू शकते. विशेष करून ज्या IT कॉम्प्युटर क्षेत्रात आहे त्यांना उच्च असा नोकरीचा योग आलेला आहे. त्याचबरोबर जे कलेच्या क्षेत्राशी निगडित आहेत, म्हणजे कशा प्रकारची,
गायन असेल, वादन असेल, त्याचबरोबर काही लिखाण करताय, वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेताय, अशा लोकांसाठी तर हा महिना म्हणजे सोने पे सुहागा, राजयोग प्राप्त करून देणारा महिना आलेला आहे. चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हटलं गेलं. या स्थानाचा स्वामी मंगळ देवता हा षष्ठ स्थानात आलेला आहे, रिपू स्थानामध्ये. म्हणजेच केंद्राचा मालक त्रिक स्थानामध्ये येऊन पडला. आईच्या प्रकृतीला शारीरिक व्याधी पीडा या महिन्यामध्ये जाणवू शकते. तिला चांगल्या डॉक्टरांचं मार्गदर्शन गरजेचं आहे. या महिन्यामध्ये कुठलीही वास्तू घेऊ नका, जमिनीचा व्यवहार करू नका, वाहन घेऊ नका. का तर अडचणीत याल, फसाल, संकटात सापडाल. जे चाललंय तसं चालू द्या ना, नाही तर मग मानसिक त्रासाने त्रस्त होऊन जा. पंचमस्थान हे संततीचं स्थान आहे, त्याचबरोबर हे सूतस्थान आहे. या स्थानाचा स्वामी शुक्र देवता हा दशमस्थानामध्ये विराजमान झालेला आहे 18 सप्टेंबर पासून. शुक्राच्या मालव्य नावाच्या राजयोगामध्ये आहे. केलेली देवतेची कृपा फलदायी फल प्राप्त करून देणारी आहे. त्याचबरोबर जे जातक ब्युटी पार्लरच्या संदर्भामध्ये, कपड्यांच्या व्यवसायाच्या संदर्भामध्ये, सोन्याच्या दागिन्यांच्या संदर्भात, डायमंडचं जे कोणी जातक काम करतात, त्याचबरोबर जे आर्किटेक्ट डिझायनर आहेत, जे सिव्हिल डिझायनर आहेत, त्या लोकांसाठी तर हा महिना म्हणजे विचारायलाच नको. शिक्षणात असलेले अडथळे पूर्ण होणार आहेत, कार्यक्षेत्राचा ओघ वाढणार आहे, आणि ज्या जातकांना संततीसाठी चान्स घ्यायचा आहे, म्हणजे लग्नाला, विवाहाला 2, 5, 7, 10 वर्ष झालीत संतती होत नव्हती, संततीचा अडथळा दूर होऊन चांगल्या डॉक्टरांचं मार्गदर्शन लावून तुमचं कार्य परिपूर्ण होईल. षष्ठ स्थान रिपुस्थान, रोगस्थान, स्थानाचा स्वामी बुध ग्रह अष्टमातनं भाग्यामध्ये जातोय. म्हणजेच आपल्या मृत्यूच्या स्थानातनं भाग्यात गेला. म्हणजेच काय, शरीर व्याधीला आराम, शरीर पीडा दूर होणे, ह्या गोष्टी अनुभवायला मिळत आहे तुम्हाला. कारण की अष्टम स्थानात होता तोपर्यंत विपरीत राजयोग होता. 4 सप्टेंबरला तिथे आलेले होते अष्टमात. आता हे बुध ग्रह 23 सप्टेंबरला राशी परिवर्तन करून भाग्यात गेले आहेत, शरीर पीडेला दूर करून गेले आहेत. परंतु 23 सप्टेंबरच्या आत अचानक एक मोठा धनलाभ, लाभ प्राप्ती, शेअर मार्केट, विमा असेल, लॉटरी असेल, याच्यात लाभ करून जाते. भाग्यस्थान, भाग्यामध्ये बुध आहे, सूर्य आहे, केतू आहे. महिन्याच्या शेवटी ग्रहण योग होणार आहे, जडत्व योग होणार आहे, अध्यात्मात मन लागणार नाही, देवाधर्माचं काही तुमच्याकडनं कार्य होणार नाही. दिवसाची सुरुवात काम 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 ह्याच गोष्टी तुमच्या मागे लागल्या. स्वतःसाठी वेळ काढा, हे सांगतोय तुम्हाला. दशमामध्ये तर राजयोग आहे, आणि तो राजयोग विशेष करून 18 तारखेनंतर आहे. तुमच्या पत्रिकेला मालव्य नावाचा राजयोग आहे. मोठी खुर्ची, मोठं पद, मोठी जबाबदारी, मग राजकीय असेल, भौतिक असेल, आध्यात्मिक क्षेत्र असेल, सर्व क्षेत्रांमध्ये मोठ्या जबाबदारीवरती पुढे निघून जाणार आहात. फक्त ते पद, ही प्रतिष्ठा स्वीकारल्यानंतर अहमपणा, मीपणा निर्माण होऊ देऊ नका. विशेष करून जे लोक प्राध्यापक क्षेत्राशी निगडित आहे, केमिकल इंजिनिअरिंगच्या क्षेत्राशी निगडित आहे, त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. आणि जे जातक सिनेमाशी निगडित आहेत, जे चित्रपटाशी निगडित आहे, जे मालिका क्षेत्राशी निगडित आहे, अभिनय क्षेत्राशी निगडित आहे, त्यांच्यासाठी सुद्धा लक्ष्मी वर्धनाचा योग. एकादश स्थान लाभस्थान आहे. स्वामी मंगळ देवता षष्ठात गेलाय. आलेला लाभ मित्रांवरती खर्च करू नका. त्याचबरोबर आपल्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या आवश्यकतेपेक्षा जास्त पैसे उसने देऊ नका. तुम्हाला पॅनिक करतील, भावनिक करतील, आणि तुमच्याकडनं पैसे काढते करतील. आधी त्यांची गरज ओळखा, मग मदत करा. व्ययस्थानाला मोक्षस्थान म्हटलं. या स्थानाचा स्वामी पंचमात आहे. बाहेर परदेशात राहून धनप्राप्ती करून घरी मदत करणे आणि घरच्यांना सहकार्य करणे, हा या पद्धतीचे योग घेऊन आलेला दिवस आहे. हा महिना आहे, याची पूर्तता करणार आहे हा. मकर राशीच्या जातकांसाठी शुभ अंक 9 आहे. शुभ रंग तुमच्यासाठी जांभळा आहे. कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात कराल? 13 तारीख आहे, 14 तारीख आहे, 15 तारीख आणि 16 तारीख आहे. अशुभ दिवस कोणते आहेत आपल्यासाठी? 1 तारीख आहे, 2 तारीख आणि 3 तारीख आहे.
आपल्यासाठी एक मंत्र देतो, त्यानं आपल्या कुंडलीतील अशुभत्व कमी होईल, शुभत्व आपल्याला प्राप्त होईल. मंत्र आहे ओम शूर्पकर्णाय नमः. लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.